गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. द परात अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचा संपूर्णतः आपण वॉर्मिंग अप आणि वर्कशॉप पाहणार आहोत. ओके, तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना काय करा, शेअर करा की जेणेकरून त्यांचाही फायदा चांगल्या पद्धतीनं होईल. ओके, चला आपण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. काय म्हणते पहा, इथे एक कोटेशन दिलेलं आहे. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे. आता प्रत्येकाला तशा गोष्टी दिसतात की आपल्याला जर 10वी किंवा 12वी नंतर जर काही टार्गेट जर करायचं असेल, एखादं ध्येय जर ठरवायचं जर असेल तर स्पष्टपणे आपल्याला दिसणार नाही. मग आपण काय करतो की जरी कोणाला स्पष्ट दिसत असेल की मला हे करिअर निवडायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं किंवा दुसरं काही तरी करण्याचा प्रयत्न करायचा, तरी आपल्याला इथं काय दिसून येते की दूरचा रस्ता स्पष्ट दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे, असं काय म्हणतात लेखक सांगतात. आता दूरचं पाहण्याचा प्रयत्न जर व्यर्थ जर असतं तर पाहायचं नाही का? पाहायचं, असं काही समजा नाही. पण काय करायचं, एक एक पाऊल टाकत चालायचं. जसं कासवाची जी काही धाव आहे त्या धावाप्रमाणे चालत राहायचं. कधी ना कधीतरी काय होईल, ते रस्ता आपोआप मोकळा होईल. रस्ता आपोआप मोकळा होईल म्हणजे कधी ना कधी आपल्याला आपलं ध्येय स्पष्ट होईल, परंतु त्याच्यासाठी निरंतर अविरतपणे चालणे महत्वाचे आहे, कुठं न थांबता किंवा कुठं न स्टॉप होता. ओके, चला यानंतर समजा आपण पाहूया एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. काय म्हणते इथे, एक मुलगी दिसत आहे. या मुलीच्या डोक्यावर एक काय आहे, टोपल्याप्रमाणे आहे आणि त्याच्यावर एक कुत्र्याचं पिल्लू आहे. त्याला आपण समजा इंग्लिशमध्ये पपी म्हणू शकतो. ओके, आणि ही मुलगी पुरामध्ये त्या पपीला काय करत आहे, वाचून एका सुरक्षित स्थळी नेत आहे. यावरचे क्वेश्चन आन्सर समजा आपल्या वॉर्मिंग अप मध्ये दिलेले आहेत. काय दिसते समजा या पिक्चर मध्ये आपल्याला, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? ओके, आन्सर आहे I see a girl in a flood of river carrying a puppy on her head. ओके, आपल्याला असं दिसते की ही जी मुलगी आहे, ही मुलगी आपल्या डोक्यावर जे पप्पी आहे ते पप्पी काय करते, त्या पप्पीला घेतलेला आहे आणि किनाऱ्यापर्यंत ती पोहोचण्याचा प्रयत्न करते. ओके, नेक्स्ट काय म्हणते, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू? व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू अँड व्हाय? तर याचा आन्सर काय म्हणते, द गर्ल इज ट्राइंग टू डू सेव्ह द पपी. आपल्याला माहित आहे की जी मुलगी आहे ती मुलगी जी पप्पी आहे या पप्पीला वाचवण्याचा प्रयत्न करते या पुरामधून. शी वॉन्ट्स टू इन्शुअर. ओके, नेक्स्ट आहे, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ द गर्ल, जर समजा तुम्ही या मुलींच्या जागी जर असता, व्हॉट वुड यू डू? तुम्ही काय केलं असतं या ठिकाणी? आन्सर समजा असा आहे, जसं त्या मुलीने जसं त्या पप्पीला वाचवलेलं आहे तसंच आपण करणार ना. I would do the same thing and try to save the puppy from drowning. Okay, next आहे, do you think she will become successful in her mission? तुम्हाला असं वाटते का की तिचं जे मिशन आहे ते पप्पी त्या पुरातून वाचवण्याचं, त्या मिशन मध्ये ती सक्सेसफुल होणार का? आपल्याला ऑब्विसली वाटणारच आहे. यस, आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. ओके, एक वॉर्मिंग अप झालेलं आहे. त्यानंतर इथं मॅच द ॲप्रोप्रिएट हिडिंग विथ द इमेजेस. काही इमेजेस दिलेले आहेत पुस्तकामध्ये पेज नंबर 7 वर. त्या 7 वर पेज नंबर 7 वर जे इमेज दिलेले आहेत ते इमेजचे काय करायचे, मॅच करायचे म्हणजे जोड्या लावायचे. काय म्हणते पहा, अवर लक्झरियस बंगलो, जे पहिलं जे आहे याच्यामध्ये समजा आपण पिक्चर मध्ये जर पाहिलं तर सीचं जे आहे ते इथं देण्यात आलेलं आहे. माय फेवरेट पास टाइम. माय फेवरेट पास टाइम समजा जर पाहिलं तर याचं जे मॅच आहे ते ए नंबरचं आहे. त्यानंतर वॉटर कमोशन आहे हे डी नंबरचं आहे. अँड इनग्रॉस इन माय बुक हे आहे बी नंबरचं. ओके, अशा पद्धतीनं इथं आपल्याला दिसून येते. ओके, नेक्स्ट आहे फ्रॉम द मेन चॅप्टर पेजेस. आता आपल्याला जर समजा आपण पाहिलं जे एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड पेज नंबर 8 वरचं, त्याच्यामध्ये काही लेफ्ट साईडला क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत. ते क्वेश्चन आन्सर आपण
डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये पहिलं फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर? लेखकाच्या वडिलाचं प्रोफेशन काय, व्यवसाय काय आहे? तर आपल्याला इथं असं सांगता येईल, द रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशन. ते कोणत्या प्रोफेशन मध्ये होते, तर मेडिकल प्रोफेशन मध्ये होते. सेकंड क्वेश्चन काय म्हणते, डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर फॅमिली लिव्ह. जिथं रायटरची फॅमिली म्हणजे लेखकाची फॅमिली ज्या ठिकाणी राहत होती तिथलं काय करायचं, आपल्याला संपूर्ण कॅम्पसचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, म्हणजे वर्णन करून लिहायचं आहे. काय आहे त्याचे आन्सर, द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड हाऊस इंडिव्हिज्युअल बंगलो. प्रत्येकाचे वेगवेगळे बंगलोज होते. द रायटर्स हाऊस वॉज इन द कॉर्नर. रायटर्सचं जे काही समजा लेखकाचं जे काही हाऊस आहे ते कॉर्नरला होतं ऑफ द कॅम्पस. विथ द ऑफिसर क्लब adjacent to their garden boundary wall. The campus had tall and majestic trees with luxurious green grass and colorful flowers. Okay? जेव्हा समजा तुमच्या शाळेमध्ये जर अशा पद्धतीचा जर होमवर्क देत असेल तर काय करायचं, आपल्या व्हिडिओची मदत घ्यायची आणि जे मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते संपूर्ण काय करायचं, आपल्या वहीमध्ये राईट डाऊन करायचं, म्हणजे लिहून घ्यायचं. ओके. थर्ड आहे, हाऊ डिड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच. लंच नंतर फॅमिली कशा पद्धतीनं रिलॅक्स व्हायची ते इथं दिलेलं आहे. द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच बाय लेईंग डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. ओके, थोडा आराम करायची अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे, व्हॉट विक्ड कस्टम इज प्रॅक्टिस बाय ॲनिमल हू लिव्ड इन ग्रुप्स. याचा आन्सर आहे, the wicked custom practiced by animal who lived in groups is the dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. म्हणजे जर समजा एखादा ॲनिमल जर ग्रुपनं जर राहत असेल तर ते कोणत्या ॲनिमल ग्रुपनं राहतात, तर एक पद्धती युजली नॉट अलाउ अनदर मेल बेबी और एडल्ट टू सर्वे विदिन इज ग्रुप. म्हणजे जे फिमेलचे जे असतात ते ग्रुपनं राहतात आणि कोणत्याही काय करतात, एखाद्या ॲडल्ट जे असतात त्याला कोणत्याही प्रकारे आपल्या ग्रुपमध्ये येऊ देत नाहीत. ओके. व्हॉट अटेम्प्ट हेल्प द बेबी लंगूर टू रिव्ह्यू. याचा आन्सर आहे, द बेबी लंगूर रिव्ह्यू आफ्टर ही वॉज प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन हिज wounds and stop the bleeding. Sappage of cold water made the baby steer and sit up. He was also provided with a banana for food. म्हणजे इथं काय म्हणते, व्हॉट अटेम्प्ट हेल्प द बेबी लंगूर टू रिव्ह्यू. म्हणजे बेबी लंगूरला वाचवल्यानंतर कशा पद्धतीनं मदत करण्यात आली, तर बेबी लंगूर रिव्ह्यू आफ्टर ही वॉज प्रोव्हाइडेड फर्स्ट एड. प्राथमिक उपचार त्याच्यावर करण्यात आले. क्लीन इज ओड, जखमा क्लीन करण्यात आलेल्या आहेत. स्टॉप द ब्लिडिंग, रक्त जे वाहत होतं ते थांबवण्यात आलेलं आहे. स्लॅपेश ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर. थंड पाण्यानं त्यांना काय करण्यात आलेलं आहे, संपूर्ण जे काही त्याचं अंग आहे ते पुसण्यात आलं. अँड सीट अप, ही वॉज ऑल्सो प्रोव्हाइड विथ अ बनाना अँड फॉर फूड. आणि त्याला एक बनाना देण्यात आला. नेक्स्ट आहे, वेन डिड बेबी लंगूर फायनली फाइंड कम्फर्ट. केव्हा बेबी लंगूर हा फायनली कम्फर्ट झालेला आहे, म्हणजे त्यांना व्यवस्थित कधी वाटलं. द बेबी लंगूर फायनली फाउंड कम्फर्ट वेन हिज मदर folded him tightly in her bosom. जेव्हा त्याच्या आईनं आलिंगन दिलं त्या बेबी लंगूरला तेव्हा त्याला काय वाटलं, कम्फर्ट वाटलेलं आहे. ओके. नेक्स्ट आहे, व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड धिस इन्सिडेंट रिव्हील टू द नॅरेटर. लेखकाने या प्रोजच्या माध्यमातून ॲनिमल आणि ह्युमनचं रिलेशनशिप कशा पद्धतीनं प्रेझेंट केलेलं आहे, काय सत्य मांडलेलं आहे. ओके. The answer is, the incident revealed to the narrator that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. Okay. Next time, what did the narrator sing to convey to the narrator? His answer is, the mother conveyed her gratitude to the narrator for saving her child. म्हणजे त्याच्या आईने जे काही कृतज्ञता व्यक्त केलेली आहे ती व्यक्त करण्याचा प्रयत्न लेखकाला केलेला आहे. ओके. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे.
नेक्स्ट आहे वर्कशॉप मधलं. आता वर्कशॉप किती पेज नंबरला आहे? आपण समजा जर पाहिलं तर वर्कशॉप आहे 12 पेज नंबरला, 12 पेज नंबरवर वर्कशॉप दिलेला आहे. याचे पहा, पहिलं काय दिलेलं आहे? स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट, जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन. ॲग्री ऑर डिसॲग्री द्यायचं आहे आपल्याला आणि आपलं जे आन्सर आहे ते जस्टिफाय करायचं आहे. पहिले काय म्हणते? द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंड्री. जिथं लेखक राहत होता तिथं नैसर्गिक समृद्धीनं विपुलता त्या ठिकाणी दिसून येत होती. तर आपल्याला माहितीच आहे. ओके, यस आय ॲग्री. आता लिहिताना कसं लिहायचं पेपरमध्ये लक्षात ठेवायचं. आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. हे अशा पद्धतीने ते संपूर्णतः जेव्हा समजा ॲग्री आणि डिसॲग्री जेव्हा आपण लिहितो तेव्हा हे लक्षात ठेवायचं की इथपर्यंत सेंटेन्स आहे ते योग्य पद्धतीने लिहायचं. आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट ॲज द कंपाऊंड where the writer was living was luxurious with green grass, colorful flower and host of tall and majestic trees. म्हणजे आपल्याला माहित आहे की नैसर्गिक समृद्धीने विपुलता दर्शक त्या ठिकाणी काय होती? ती संपूर्ण परिसर होता. ओके, नेक्स्ट पाहू. हॉलिडे प्रोव्हाइड्स अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक्स. जर आपल्याला जर सुट्ट्या जर लागल्या तर आपल्याला त्या सुट्ट्यामध्ये संधीची उपयुक्तता आपल्याला वेगवेगळे मॅगझिन आणि स्टोरी बुक वाचण्यासाठी होते. ॲग्री आहेत का आपण? यस आय ॲग्री. बरोबर आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. जर आपण समजा विचार जर केला तर आपल्याला आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबर वेगवेगळे पुस्तकं सुद्धा वाचता येतात. म्हणून लक्षात घ्यायचं इथं जे क्वेश्चन दिलेलं आहे, हॉलिडे प्रोव्हाइड्स अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक. ओके, इथे आन्सर काय म्हणते पहा, आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथपर्यंत आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. त्याच्यानंतर जर ॲग्री जर नसेल तर आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट अशा पद्धतीने लिहायचं आणि त्याचं मग कारण लिहायचं, रिझन लिहायचं. ॲज ड्युरिंग द हॉलिडेज वी डू नॉट हॅव टू वरी अबाउट स्कूल स्टडीज ऑर एनी होमवर्क. म्हणजे जे सुट्ट्यामध्ये आपल्याला कशाची काळजी नसते, स्टडीजची नसते, होमवर्कची नसते, कशाची नाही. दिस गिव्स अस टू द रीड व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक्स ॲज पर अवर इंटरेस्ट. म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण मॅगझिन वाचू शकतो किंवा स्टोरी बुक वाचू शकतो. नेक्स्ट आहे, द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. ओके, आता काय करायचं? जर समजा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लिहून जर काढायच्या जर असेल तर व्हिडिओ पॉज करायचा, पुस्तक समोर ठेवायचं आणि ज्या ज्या गोष्टी समजा आपल्याला लिहायचं आहे ते काय करायचं? लिहून काढायचं. ओके, द नॅरेटर सी अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. ओके, आय डू नॉट ॲग्री. आता इथं काय म्हणते की नॅरेटर मेड अ मिस्टेक सेव्हिंग द बेबी लंगूर. लेखकांनी बेबी लंगूरचं जीव वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याच्यामध्ये काही मिस्टेक केलेली आहे का? आपल्याला तर असं वाटत नाही की प्रोज पाहिल्यानंतर काही मिस्टेक केलेली असेल. मग मी काय समजा इथं प्रेझेंट केलं, आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. हे लक्षात ठेवा, आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. इफ द नॅरेटर डिड नॉट सेव्ह द बेबी लंगूर then the male adult langur would have surely killed the baby as. जेव्हा समजा जे जमाव आहे तो जमाव लंगूरला म्हणजे जेमते मारण्यातच येत होते तेव्हा लेखकाला आणि त्यांनी वाचवलेलं आहे. ॲज इज द custom in the some animal where the dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its groups. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा आन्सर असेल. ओके, नेक्स्ट आहे, ॲनिमल कॅन नॉट कन्वे इमोशन. आपल्याला माहित आहे का जे काही प्राणी आहेत हे प्राणी इमोशन आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. आपल्याला कळतं एखादे समजा जर काऊ असेल, ऑक्स असेल म्हणजे गाय असेल किंवा बैल असेल, त्यांच्या आपण डोळ्याकडे जर पाहिलं तर आपल्याला काहीतरी रडताना समजा ते त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असताना दिसतात. मग ते जे इमोशन आहे, इमोशन आपल्यापर्यंत पोहोचतात की नाही? ऑब्व्हियसली पोहोचतातच. म्हणजे इथं मग आन्सर कसं असेल, आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. ओके, मी या स्टेटमेंटशी सहमत नाही. का नाही? कारण इवन थ्रू ॲनिमल मे नॉट बी एबल टू स्पीक ऑर लँग्वेज. ॲनिमल हे बोलू शकत नाही आपल्या भाषेमध्ये, परंतु त्यांचे जे इमोशन आहे ते इमोशन आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. ओके, दे कॅन कन्वे देअर इमोशन थ्रू गेस्चर्स, आय कॉन्टॅक्ट अँड ओव्हरऑल बिहेवियर अराउंड अस. म्हणजे त्यांच्या हावभावाने किंवा त्यांच्या डोळ्याच्या हावभावाने आपल्याला किंवा आपल्यापर्यंत त्याचे जे काही इमोशन आहे ते पोहोचू शकतात. नेक्स्ट आहे, द नॅरेटर वॉज 55 years old when this incident occurred. नॅरेटर हा 55 वर्षाचा होता का जेव्हा ही घटना घडली? नाही.
म्हणजे कमीत कमी मला वाटते 15 इयर्स ओल्ड होता. ओके, आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. द इन्सिडेंट हॅपन 55 इयर्स ॲगो. म्हणजे हा जो इन्सिडेंट आहे 55 इयर्स ॲगोचा आहे. तेव्हा नॅरेटरचं जे काही एज आहे ते किती होतं? 15 इयर्स होतं. ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. इथं एक चार्ट दिलेला आहे क्वेश्चन 2 मध्ये. मॅच करायचं आहे त्याचं एक फ्रेजेस आणि त्याचं जे मिनिंग आहे त्याचं. ओके, चला इथं लक्षात घ्या. मी तर काय केलेलं आहे डायरेक्ट याचे आन्सर दिलेला आहे. आता काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा आणि पूर्णतः आपल्या बुकवर काय करायचे, राईट डाऊन करायचं किंवा आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं. टू बी पार्ट ऑफ पार्सल ऑफ, याचा 6 नंबरचा समजा आन्सर आहे. टू बी अन इसेन्शियल ऑर इंटरगल पार्ट. ओके, नेक्स्ट आहे टू बी इनग्रॉस इन, टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन. सी आहे टू टेक नोटीस ऑफ, त्याचा आन्सर आहे टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन, लक्षपूर्वक देणे. ओके, लक्षपूर्वक ऐकणे किंवा लक्ष देणे. टू फिगर आउट, टू बी एबल टू सॉल्व्ह प्रॉब्लेम, म्हणजे काय एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करणे. टू पॉन्डर ओव्हर, टू थिंक अबाउट सिरियसली, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे काळजीपूर्वक पाहणे. टू बी ओव्हरव्हेल्ड बाय, याचा आन्सर आहे टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. ओके, इन अ फ्लॅश, व्हेरी क्विकली, म्हणजे एकदम जलद गतीने. इन अ फ्लॅश याचं फ्रेजेचं मिनिंग आहे टू फाइंड अ सोलॅस, टू फाइंड कम्फर्ट अँड पीस, अतिशय शांत वाटणे किंवा आरामदायी वाटणे. अशा पद्धतीने समजा या फ्रेजेसचे काय तर मिनिंग आहे. तर आपल्या वहीवर काय करायचं हे नोट डाऊन करायचं. ओके, नेक्स्ट आहे राईट इन युअर ओन वर्ड, तुमच्या शब्दामध्ये ते लिहायचं आहे. क्वेश्चन 3 आहे व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग. व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ द डॉग, म्हणजे जे कुत्रे जे आहे ते भुकत होते त्याकडे लेखकाने दुर्लक्ष का केलं. काय वाटलं लेखकाला, द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स बिकॉज ही वॉज इनग्रॉस इन हिज बुक, कारण त्याचं लक्ष त्याने काय केलेलं होतं आपल्या पुस्तकामध्ये टाकलं होतं. इनिशियली ही थॉट द डॉग्स वेअर आफ्टर अ हेल्पलेस पिग, असं वाटतं की काहीतरी समजा एखादे जे काही पिगचे जे काही, पिग म्हणजे काय आपण त्याला डुक्कर म्हणतोय, तर त्याचे जे काही पिल्लं होते त्याला काहीतरी भांडणं करत आहे असं नॅरेटरला वाटलं. सेकंड आहे वाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. आन्सर आहे द मदर लंगूर मेड नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप बिकॉज शी वॉज कन्व्हिन्स्ड टू नो हार्म वॉज बीइंग done by to her baby. Okay, and second, she also realized the narrator was caring of her baby by providing first aid and food. Okay, next आहे fourth, the text, read the text carefully and arrange the occurrence of happening in the text in a sequential order. या प्रोज मध्ये ज्या काही समजा इन्सिडेंट घडलेला आहे त्याचा सिक्वेन्स मांडायचा आहे. यामध्ये मी काय केलेलं आहे डायरेक्ट समजा इथं आन्सर दिलेला आहे. तर इथं आन्सर पहा, 5 नंबरचं जे काही समजा सेंटेन्स आहे ते फर्स्ट लाईन, त्याच्यानंतर 6 नंबरचं फर्स्ट लाईन, त्याच्यानंतर 5 नंबरचं सेकंड, थर्ड, त्याच्यानंतर 10 नंबरचं आहे आय सॉ समथिंग हॉरिबल, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लीन. ओके, अशा पद्धतीने समजा मी अरेंज केलेलं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आणि ते काय करायचं आपल्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या वहीवर नोट डाऊन करायचं. ओके, नेक्स्ट आहे 5th नंबर, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड इन 5th and 6th लाईन. काय म्हणजे 5th and 6th लाईन मध्ये लिहायचं आहे व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड while रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. जेव्हा समजा तुम्ही शाळेतून परत येता तेव्हा जर तुम्हाला एखादा जर पक्षी जखमी जर दिसला तर तुम्ही काय करणार. ऑब्विसली काय करणार, त्याला फर्स्ट एड करणार किंवा समजा त्याला उचलून एका कुठंतरी समजा नेणार, पाणी पाजवणार किंवा त्याचं फर्स्ट एड प्राथमिक उपचार म्हणतो ते करणार. त्याचं इंग्लिशमध्ये आपल्याला कसं लिहिता येईल, इफ आय फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम स्कूल फर्स्ट आय वुड पिक द बर्ड up and get it to my home. I would then try to provide first aid on the bird's injured part and check if can move its parts properly. I would also try to feed the bird some food and provide water.
If the bird is still not able to move properly, I will ask my parents to take us wait so that the bird could get proper medical attention. ओके, म्हणजे मी काय करणार, त्या पक्षाला घरी आणणार, त्याचे जे काही प्राथमिक उपचार करणार, पूर्ण कुठं जखमा झाल्या ते पाहणार, ते पूर्ण काय करणार, क्लीन करणार. जर तरी सुद्धा जर बर्ड जर प्रॉपरली जर मूव्ह करत जर नसल तर मी काय करणार, माझ्या वडिलांना, माय पॅरेंट्स, आई वडिलांना सांगणार आणि त्याबरोबर त्याच्यावर प्रॉपरली काय करेल, मेडिकल करेल. ओके, अशा पद्धतीने समजा आपल्याला लिहावं लागेल. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. तुमच्या मते या स्टोरीमध्ये जे नॅरेटर आहे त्यांच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे. इथं असं सांगता येईल आपल्याला, आय फील द नॅरेटर वॉज काइंड अँड केअरिंग पर्सन. मला असं वाटतं की तो एक चांगला दयाळू व्यक्ती आहे. ही कुड हॅव इझिली इग्नोर्ड the barking of the dog and continues with the leading his book. Okay. However, when he found out about the baby langur being mercilessly attacked by the adult male langur, he ensured he helped the baby survive and scare the bad langur away. He also took the baby langur to his backyard and provided first aid and food till the baby felt better and was able to go to his mother. All this showed the kind of caring nature of the narrator. Okay, next. 6. I complete the following and write the paragraph on each of the given activities. ओके, प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं काय करायचं आहे, एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर मदर आणि चाइल्डचं रिलेशनशिप दिलेलं आहे. तर त्या रिलेशनशिपमध्ये लव्ह अँड अफेक्शन आहे, बॉन्डिंग अँड केअरिंग आहे, प्रोटेक्शन आहे, वॉर्मथ आहे आणि सपोर्टिव्ह आहे. हे मदर अँड चाइल्डचे रिलेशनशिपचे पॉईंट आहे. लव्ह अँड अफेक्शन म्हणजे मुलांचं आणि आईचं प्रेमाचं जे काही संबंध असतात ते कशा पद्धतीने असतात. बॉन्डिंग अँड केअरिंग, काळजीचे आणि दृढतेचे संबंध. प्रोटेक्शन, त्याची सुरक्षा किंवा काळजी घेणे. ओके, केअरिंग म्हणजे काळजी घेणे. प्रोटेक्शन म्हणजे त्याची सुरक्षता. वॉर्म अँड सपोर्टिव्ह, नेहमी काय करणे, चांगल्या गोष्टीमध्ये सपोर्टिव्ह करणे. तर या गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॅरेग्राफ लिहायचा आहे. ओके, मी माझ्या पद्धतीने समजा इथं माझी जी नोट्स आहे, क्लासची नोट्स, तिथं मांडण्याचा प्रयत्न केलाय. इथं काय पहा, मदर चाइल्ड रिलेशनशिप इज वन ऑफ द मोस्ट स्पेशल रिलेशनशिप इन द वर्ल्ड. जगामध्ये आई आणि मुलांचं जे काही नातं आहे हे सगळ्यात सुंदर नातं म्हणून गणले जाते. द लव्ह अँड अफेक्शन बिटवीन अ मदर अँड हर चाइल्ड इज इनकम्पॅरेबल. म्हणजे याची तुलना जगामधल्या कुठंच समजा होऊ शकत नाही इन अदर रिलेशनशिप. नो वन कॅन केअर ऑफ देअर चिल्ड्रन लाईक अ मदर अँड हिज फॉर्म्स अँड युनिक बॉन्ड बिटवीन द मदर अँड अ चाइल्ड. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की इथं आई आणि मुलांचं जे काही नात्यामधले जे काही संबंध आहेत हे संबंध, नो वन कॅन केअर ऑफ देअर चिल्ड्रन लाईक अ मदर, म्हणजे आईसारखी काळजी कोणीही या जगामध्ये करू शकणार नाही. चिल्ड्रन ऑल्सो कंटिन्युअसली लुक फॉर प्रोटेक्शन ॲज वेल ॲज सपोर्ट फ्रॉम देअर मदर ॲज दे ग्रो अँड विल इन टू देअर ॲडल्ट लाईफ इज ॲज वेल. म्हणजे जोपर्यंत त्यांचं जे काही समजा तरुण वय पूर्णतः पूर्ण होत नाही किंवा मजबूत होत नाही तोपर्यंत आई जे आहे ते नेहमी सपोर्ट करत असतात. द वॉर्म ऑफ द मदर अँड चाइल्ड रिलेशनशिप इज ट्रूली समथिंग टू सेलिब्रेट. ओके, अशा पद्धतीने एक पॅराग्राफ तयार करायचा आणि ते लिहायचं आहे. नेक्स्ट आहे इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प. एखादा जखमी पक्षी आहे तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मदत करणार हे आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. काय करायचं, त्याचे पॉईंट दिलेले आहेत. प्रोव्हाइड फर्स्ट एड, प्राथमिक उपचार करायचा. क्लीन आउट, जखमा धुवून काढायच्या आहेत. प्रोव्हाइड वॉटर फ्लड, म्हणजे जे काही पाणी आहे पाणी द्यायचं त्यांना. प्रोव्हाइड शेल्टर, निवारा द्यायचा. टेक टू वेट. ओके, अशा पद्धतीने काळजी घ्यायची. इथे एक पॅरेग्राफ आहे पहा. व्हेन अन ॲनिमल इज इंज्युअर्ड, जेव्हा एखादा ॲनिमल समजा तुम्हाला काय असेल जखमी दिसेल, यू मस्ट डू अवर बेस्ट टू केअर फॉर देम. फर्स्टली वी नीड टू इन्श्युअर they are given first aid as soon as possible. The injured part of the wound needs to be cleaned before applying any kind of medicine. We also need to provide both food and water so that the animal does not become too weak and is able to get better soon. If possible, we must provide shelter to the animal till it is able to move around on its own. If the injury
is safer. We should take the animal to a vet so that they can get professional medical assistance. Okay, नेक्स्ट आहे 7 नंबरचा क्वेश्चन आहे वर्क इन पेअर अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग लेटर इन द वर्ल्ड. इन्काउंटरचे तुम्हाला वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत 3 लेटर वर्ड्स म्हणजे 3 लेटर वर्डचे समजा मी पहिले काय केलेले आहेत शब्द तयार केले कोणकोणते आहेत टेन रन नट कॉर्न टॉन नेट वन नॉर कॉट नॉट. एक्झाम मध्ये विचारल्या जातात एकदम IMP करून ठेवायचे अशा पद्धतीनं तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये एक्झाम मध्ये विचारल्या जातात. ओके, नंतर 4 लेटर वर्ड्स आहे टॉन नाउन टूर कॉर्न सेंट ट्री टोन ट्यून ट्रू टीन. ओके, नेक्स्ट आहे 5-6 लेटर वर्ड्स आहे इंटर काउंट सेंटर कोर्ट अँड रूट. ओके, नेक्स्ट आहे 8 नंबरचं इथं ट्रान्सलेट आहे. 9 नंबरचं समजा आपण पाहूया राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अन अप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट. खालचे जे नंतरचे जे पॉईंट आहेत ओके ते पॉईंट वापरून आपल्याला काय तयार करायचं एक पॅराग्राफ तयार करायचं. बरं ॲनिमल लॉयल आहे सर्व अस आहे काइंडनेस आहे हॉनेस्ट आहे कम्पॅशन आहे लव्ह अँड अफेक्शन आहे और बेस्ट फ्रेंड आहे प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी आहे डू नॉट हर्ट और डिस्ट्रॉय अस हो लॉनलीनेस अवॉइडेड. ओके, इथे समजा आपण बर्ड अँड ॲनिमलचं जर पाहिलं तर लॉयल आहे. लॉयल म्हणजे नेमकं काय म्हणतो त्याला आपण खरा त्याला प्रामाणिक. ओके, सर्व अस आपल्याला तो सुरक्षा सुद्धा देतोय. ओके, सर्व अस म्हणजे नेमकं काय आपली तो मदत सुद्धा करू शकतो. काइंडनेस हॉनेस्ट अँड कम्पॅशन. काइंडनेस दयाळू आहे प्रामाणिक असतं आणि एक कम्पॅशन म्हणजे काय आपल्याला सदिच्छा सुद्धा तो व्यक्त करतो. म्हणजे नेमकं काय म्हणतो आपण आपल्यावर प्रेम सुद्धा तो करतो. लव्ह अँड अफेक्शन और बेस्ट फ्रेंड आपला प्रिय मित्र सुद्धा असू शकतो होऊ शकतो. प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी आपलं प्रोटेक्शन किंवा आपली सुरक्षा सुद्धा तो जो प्राणी आहे तो करू शकतो. डू नॉट हर्ट और डिस्ट्रॉयस अशा प्राण्यांना कधीही दुखू नका किंवा त्यांना नष्ट सुद्धा करू नका. लोनलीनेस अवॉइडेड आणि आपण जर असं जर राहिलं म्हणजे बड्या ॲनिमलला जर प्रोटेक्शन जर देत जर राहिलं तर आपल्यातला जो एकाकीपणा आहे तो सुद्धा काय होतो दूर होतो. ओके, याचा आपण समजा एक पॅराग्राफ पाहू. अवर रिलेशनशिप विथ अवर ॲनिमल फ्रेंड्स म्हणजे याचं एक मी हेडिंग तयार केलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की एक एसे टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे 9 क्वेश्चन लिहायचे आहे. अवर रिलेशनशिप विथ अवर ॲनिमल्स फ्रेंड हे हेडिंग असेल या क्वेश्चनचं. हेडिंगचं समजा आपण काय केलेलं आहे इथं हे संपूर्ण आता याचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. द रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड ॲनिमल kingdom include bird and special relationship. Although bird and animal may not be able to communicate in word. म्हणजे बर्ड अँड ॲनिमल जर पाहिलं तर आपल्याला कम्युनिकेट करत नाहीत म्हणजे आपलं संभाषण करत नाहीत परंतु दे कॅन डू सो युझिंग गेचर अँड दे आय कॉन्टॅक्ट. अनलाइक व्हॉट मेनी पीपल बिलीव्ह animal do not hurt or try to destroy us just like that. In fact, they are usually extremely loyal and have love and affection for us in their heart. Some animal can be our best friends by being there for us, provides protection and security, and help us avoid loneliness by always being around. In fact, animals serve us in several ways in which we do not even come to know in our daily lives. Okay, we owe it to our animal friends to have a relation with them that is full of kindness, honesty and compassion. Okay, इथं नेक्स्टचा क्वेश्चन आहे 10 नंबरचा क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे इथं कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक डिटर्मिनिंग द टाईप ऑफ न्यूज. वेगवेगळ्या प्रकारची न्यूज असतात न्यूजचे टाईप असतात हे IMP करून ठेवायचं कारण एक्झाम मध्ये 100% अशा पद्धतीचे चार्ट तुम्हाला विचारले जातात. ओके, कोणकोणते आता बिझनेस म्हणजे न्यूज टाईप आहे हे समजा मी इथं प्रेझेंट केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूज असतात त्याच्यामध्ये इथं स्पोर्ट्सचं दिलेलं आहे म्हणजे स्पोर्ट्सचा कसं असतंय एखादा समजा पेपर आहे या पेपरच्या सगळ्यात शेवटच्या पेजवर स्पोर्ट असणार तुम्हाला. नंतर बिझनेस टाईप न्यूज असणार
फायनान्शियल असतात म्हणजे अर्थव्यवस्थे टाईप न्यूज असतात, एंटरटेनमेंट करमणुकीचे न्यूज असतात, स्पोर्ट टाईप असतात, पॉलिटिक्स असतात म्हणजे राजकारणाची काही न्यूज असतात आणि नॅशनल अँड इंटरनॅशनल न्यूज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही न्यूजचे प्रकार आहेत. आता हे जे मी टोटल इथं पॉईंट लिहिलेले आहे हे काय करायचं एका एका या बॉक्समध्ये लिहून काढायचं. ओके, म्हणजे तुमचा इथं 2 मार्काचा जे काही क्वेश्चन आहे तो इथं कम्प्लीट होतो. ओके, चला थांबूया इथं. पुन्हा भेटूया समजा आपण नंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ जर समजा आवडला तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायचं आणि पूर्णतः जे होमवर्क आहे अशा पद्धतीच्या द पराते अकॅडमीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करायचे. ओके, चला मग इथं थांबूया. पुन्हा भेटूया नंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.